नमस्कार. माझ्या प्रिय शिक्षक मित्रांनो, केंद्र प्रमुखची तयारी करणाऱ्या माझ्या मित्रांनो, खूप महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळं मला अत्यंत खात्रीलायक सूत्राकडून कळालेली आहे. केंद्र प्रमुख परीक्षेची तारीख आहे, फिक्स झाली. त्याचं ऑफिशियल नोटीस आज किंवा उद्या तुम्हाला कळेलच. पण परीक्षा खूप अत्यंत टोकावर म्हणजे अत्यंत जवळ आली आहे. म्हणून हा महत्त्वाचा व्हिडिओ पर्यंत लवकरात लवकर पोहोचावं. तुमच्या तयारीला वेग यावा यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. अजून ऑफिशियल आलेलं नाहीये. ती डेट मी तुम्हाला सांगणार आहे. ती 99% त्याच परीक्षेला डेट होणार आहे. तर त्याच डेटला परीक्षा होणार आहे. 1% मागे पुढे होण्याचा स्कोप आहे. तो कसा काय त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो. पण परीक्षेची तारीख ऑलमोस्ट 99% फिक्स झालेली आहे आणि ती म्हणजे 3 आणि 4 फेब्रुवारी. 3 आणि 4 फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे. 100% 100% म्हणजे 99% 1% त्याच्यामध्ये हे जर समजा इलेक्शनच्या एक थोडासा त्याच्यामध्ये अँगल आहे. पण त्याच्यावरही परीक्षा परिषदेतर्फे मला असं वाटतं एक सोल्युशन काढण्यात आलेलं आहे. ते सोल्युशन अशा पद्धतीचं आहे, की इलेक्शनचा इम्पॅक्ट काय, त्याचा नेमका त्याच्यावर सोल्युशन काय? तर ज्या जिल्ह्यांमध्ये इलेक्शन आहे, त्या जिल्ह्यांमधले जे लोक आहेत, त्या जिल्ह्यांमधल्या लोकांची 3 फेब्रुवारीला घेऊन टाकायची. जर समजा सेंटर पुरले नाही, तर थोडंफार आजूबाजूच्या जिल्ह्यामधले सेंटरचा वापर करायचा. म्हणजे समजा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इलेक्शन आहे फॉर एक्झाम्पल. संभाजीनगर जिल्ह्यातली परीक्षा 3 फेब्रुवारीला होईल आणि तरी समजा त्यांना सेंटर पुरत नसेल. संभाजीनगरमधले काही लोक नगर जिल्ह्यात, काही लोक नाशिक जिल्ह्यात, काही लोक शेजारच्या जिल्ह्यामध्ये जिथे इलेक्शन नाहीये समजा तशा ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्यात येईल परीक्षेपुरतं तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागू शकतं. तुमची परीक्षा तुमच्याच जिल्ह्यात न होता तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात होऊ शकते. पण 3 ज्यांचे इलेक्शन आहे त्यांची फेब्रुवारीला आणि ज्यांचे इलेक्शन नाहीये त्यांची परीक्षा 4 ज्या जिल्ह्याचे इलेक्शन नाही त्या जिल्ह्याची 4 फेब्रुवारीला होईल. असं एक सोल्युशन सध्या तरी निघलेलं दिसतंय केंद्र प्रमुख परीक्षांच्या बाबतीमध्ये आणि असं मला वाटतं की 4 फेब्रुवारी होईल. आता याच्यामध्ये 1% चान्सेस असा आहे की समजा हे पूर्णपणे सोल्युशन परफेक्ट जर नाही बसलं, त्याच केसमध्ये परीक्षा थोडीफार पुढे जाऊ शकते. आता तुम्ही म्हणसाल सर मग तुम्ही अपडेटची नोटिफिकेशन वाट का पाहिली नाही? नोटिफिकेशन आल्यानंतर व्हिडिओ का बनवला नाही? तर मी मागच्या 3-4 दिवसापासून ही माहिती माझ्याजवळ अवेलेबल आहे. 3-4 दिवसा ही माहिती अवेलेबल असताना मी थांबलो. माहिती नोटिफिकेशन आल्यानंतरच माहिती डिक्लेअर करू असं ह्या मताचा मी होतो. पण एक-एक दिवस पुढे चाललाय आणि तयारी करणाऱ्या लोकांचे भरपूर कॉल येतायत. त्यांची संभ्रमावस्था आहे. नेमकं काय करावं, काय करावं? त्यांना लक्षात येत नाही. आहे का नाही, आहे का नाही? ह्या संभ्रमावस्थेत लोक आहेत. तर मी असं म्हणेन 3-4 फेब्रुवारीला परीक्षा शक्यता आहे. 1% जर समजा चूक झाली, तर होऊ पण शकते त्या केसमध्ये माफही कराल. पण म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला अवेअर केलं पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. आता हे पक्क आहे जवळपास. तुम्ही म्हणसाल, "सर आता नेमकं काय करावं? आता तयारी काय करू?" तर हा पण प्रश्न लगेच उभा राहतो. आता काय तयारी करू? कशा पद्धतीने तयारी करू? तर अशा वेळेस जास्तीत जास्त एकच करायचं असतं. परीक्षा 10 दिवसावर येऊन ठेव. 10 दिवसच आपल्या हातामध्ये. तर अशा वेळेस फक्त एकच करायचं असतं जास्तीत जास्त टेस्ट. दिवसभरात 2-2, 3-3 टेस्ट दिल्या तरी चालतील. आणि जर समजा आम्हाला काहीच येत नाही, टेस्टमध्ये आम्हाला समजा काही येत नाही, काही प्रॉब्लेम आहे, काही मोठे टॉपिक आम्हाला कन्सेप्टच क्लिअर नाहीये. तर अशा वेळेस तुम्ही बॅचचा फायदा घेऊ शकता. बॅच आपल्याकडे अवेलेबल आहेच त्या गोष्टी तुम्ही ॲपमध्ये पाहू शकता. 10 दिवसामध्ये 10 टॉपिक जरी पक्के केले, तर अशा केसमध्ये तुम्हाला जे येत नाही त्याच्यावर जास्त फोकस करून 10 दिवसामध्ये रिझनिंगचे 10 टॉपिक, रिझनिंगचे 10 टॉपिक त्यातल्या त्या सिटी सारखे टॉपिक असतील, युनिट सारखे टॉपिक असतील, सारखे टॉपिक असतील. पुढचे 10 दिवस आमच्या एंडनं सुद्धा YouTubeला आम्ही त्याची रिव्हिजन घेऊच. पण बॅच घेऊन दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसते व्हिडिओ पाहत बसलो, तरी पण बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. म्हणजे असं करा एका दिवसात वेब सीरीज सारखा एक टॉपिक जरी कंप्लीट करायचा ठरवला, तर 10 दिवसामध्ये 10-12 टॉपिक होऊ शकतात. आणि तुम्ही तेवढे एक 40-50 मार्काचा तुमचा स्कोर वाढू शकतो. पण जास्तीत जास्त फोकस कशावर असला पाहिजे आता? टेस्टवर असला पाहिजे. रोजच्या 2-2, 3-3 टेस्ट तुम्ही द्यायला पाहिजे. रोजच्या 1-2 टेस्ट द्या. तर तुम्ही टेस्ट कशी देणार? तर टेस्ट आपल्याकडे आहे. मास्टर टीचर ह्या ॲपमध्ये आपली आहे. एकदम परफेक्ट अशी टेस्ट सीरीज आहे त्यामध्ये 30 फुल लेंथ पेपर आहेत. पेपर 1 आणि 2. पेपर 1चे 20 फुल लेंथ टेस्ट वेगळ्या आहेत. त्याच्यानंतर पेपर 1च्या 20 फुल लेंथ वेगळ्या. पेपर 1 आणि 2च्या 30 फुल लेंथ म्हणजे टोटल तुम्हाला 50 लेंथ भेटेल. म्हणजे 100 मार्काच्या 20 आणि 200 मार्काच्या
30 अशा जवळपास 50 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला भेटत आहे. बाकी टॉपिक वाईज टेस्ट तर खूप जास्त 500-600 टेस्ट आहेत. एवढ्या 10 दिवसामध्ये एवढ्या तुमच्याकडून सॉल्व्ह करून पण होणार नाही, पण तुम्ही जास्तीत जास्त फुल लेंथ टेस्टवर फोकस करावा. काही जण म्हणतील, "सर आम्हाला आम्हाला काहीच येत नाही ना 10 दिवसामध्ये, जेवढं होईल तेवढा आम्हाला अभ्यास करायचा आहे." तर तुमच्यासाठी ह्या बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावर सध्या 15% डिस्काउंट पण आपण ऑफर करून दिलाय सगळ्यांसाठी. तो तसा काय म्हणता येईल प्रजासत्ताक दिनानिमित्त द्यायचाच होता, पण तो दिला पण आहे. तर 15% डिस्काउंट तुम्ही त्याचा फायदा पण घेऊ शकता. तो सगळ्याच याच्यावर आहे. टेस्ट सीरीज पण वर आहे आणि कोर्सेसवर पण आहे, सगळ्या गोष्टीवर. आता राहिला मुद्दा पुढचे 8-10 दिवस मास्टर टीचर याच्यासाठी काय करेल, मास्टर टीचर काय मदत करेल. रिझनिंगचे रिव्हिजन लेक्चर, मॅथ्सचे रिव्हिजन लेक्चर मी लावेल. आपल्या ह्याच YouTube चॅनलवर आपण ते लेक्चर घेणार आहोत. ते लेक्चरचा फायदा घेण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण ट्राय करू की कॉम्प्युटरचे पण लेक्चर लावता येईल. माहिती व तंत्रज्ञान हा जो विषय त्याचे लेक्चर सुद्धा लावण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर जे शक्य असेल, जे शक्य असतील ते सगळे लेक्चर आपण YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करू. मास्टर टीचर हे नेहमी केंद्र प्रमुख तयारी करणारे विद्यार्थ्यांसोबत, शिक्षकांसोबत होतं आणि राहील. तर YouTubeवर डेली जवळपास 4-4, 5-5, 6-6 तास लेक्चर YouTubeवर डेली होतील इथून. आज संध्याकाळपासूनच शक्यतोवर चालू होतील. जस्ट वाट पाहतोय एक्झॅक्ट नोटिफिकेशनची. आल्या नोटिफिकेशन आल्या आम्ही YouTubeला लेक्चर चालू करू. त्या बाबतीत बिनधास्त राहा. तुम्ही तयारी चालू ठेवा. जास्तीत जास्त टेस्ट द्या आणि 3-4 फेब्रुवारी ही तारीख ऑलमोस्ट डन आहे. हे कन्सिडर करूनच चाला. ठीक आहे. तसं आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत, उद्या संध्याकाळपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येऊनच जाईल. आणि आज संध्याकाळपासूनच शक्यतोवर आपल्या YouTube लेक्चरला सुद्धा सुरुवात होईल. तर YouTube लेक्चर आपल्या ह्याच मास्टर टीचर चॅनलवर होणार आहेत. तर मास्टर टीचर ह्या चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून लेक्चर नोटिफिकेशन चालेल. थांबतो एवढं बोलून. थँक यू व्हेरी मच.